अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर। मी प्राध्यापक संजय प्रभाकर अकोलकर, रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शेवगाव। मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं ऑनलाईन अभ्यासक्रमात स्वागत करत आहे। इयत्ता 12वी विषय भूगोल, घटक प्रात्यक्षिक भूगोल। तर प्रात्यक्षिक भूगोलातील प्रात्यक्षिक क्रमांक 2 या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत। तर पाठीमागील तासाला आपण सांख्यिकीय माहितीचं संघटन यातील माहितीचे संघटन म्हणजे काय, त्याचप्रमाणे माहितीचं संघटन केल्यानंतर त्याची विभागणी दोन प्रकारे करण्यात येते। एक वरीकृत माहिती, दुसरी अवरीकृत माहिती आपण अभ्यासलेली आहे। तर आज आपण पाठ्यपुस्तकातील प्रश्न क्रमांक 2 त्या ठिकाणी प्रात्यक्षिक क्रमांक 2 मधील अभ्यासणार आहोत। तर प्रश्न त्या ठिकाणी अगोदर वाचतो पहा। खालील सांख्यिकीय माहिती सुसंघटित करायची आहे, त्याच्यासाठी वर्गांतर आपल्याला 5 ठेवायचं आहे। तर संख्या त्या ठिकाणी वाचतो पहा अगोदर। 26, 18, 21, 34, 18, 38, 22, 27, 22, 30, 25, 25, 38, 29, 20, 24, 28, 32, 33, 18। मग आपल्याला त्या ठिकाणी वर्गांतरचा गट त्या ठिकाणी 5 ठेवायचा आहे पहा वर्गांतरामध्ये। म्हणून त्या ठिकाणी जास्तीत जास्त आणि कमीत कमी अंक शोधायचा पहा आकडेवारीमध्ये। म्हणून कमीत कमी अंक त्या ठिकाणी 18 आहे आणि जास्तीत जास्त 38 दिलेला आहे। म्हणून वर्गांतर 5 ठेवायचा असल्यामुळे त्या ठिकाणी तक्ता केलेला आहे पहा आपण। वर्गांतर एका बाजूला आणि त्या वर्गांतरामध्ये येणाऱ्या संख्या किंवा आकडेवारी दुसऱ्या बाजूला घेतलेली आहे। म्हणून 16 ते 20 वर्गांतर दिलेलं आहे पहा। म्हणून 16 ते 20 याच्या दरम्यान त्या ठिकाणी एकूण येणाऱ्या संख्या 4 येतात पहा। त्यानंतर 21 ते 25 वर्गांतरामध्ये एकूण येणाऱ्या संख्या 6 आहेत। 26 ते 30 मध्ये या वर्गांतरात एकूण 5 संख्या येतात। 31 ते 35 या वर्गांतरामध्ये 3 संख्या येते पहा। त्यानंतर 36 ते 40 याच्यामध्ये 2 येतात। म्हणून एकूण संख्या किंवा आकडेवारी किती आहे, 20 दिलेली आहे। म्हणून आपण त्या ठिकाणी वर्गांतर केलेलं बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, एका भौगोलिक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या एका गटाला लागणाऱ्या वेळेची किंवा सेकंदात आकडेवारी खालील प्रमाणे दिलेली आहे आणि वर्गांतर 10चं अंतर घेऊन दिलेल्या माहितीचं आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी वर्गीकरण करायचंय पहा। म्हणून त्या ठिकाणी अंक वाचतो अगोदर। 20, 25, 24, 33, 13, 26, 8, 19, 31, 11, 16, 21, 17, 11, 34, 14, 15, 21, 18 आणि शेवटचा अंक दिलेला आहे 17। मग वरच्या गणिताप्रमाणेच हे सुद्धा गणित त्या पद्धतीने आपल्याला वर्गांतर मांडायचं आहे पहा। फक्त याच्यामध्ये त्या ठिकाणी काय केलंय, 10चं दिलेलं आहे त्या ठिकाणी वर्गांतर पहा। म्हणून याच्यामध्ये सुद्धा काय करायचंय, कमीत कमी अंक शोधायचा आहे आणि जास्तीत जास्त। म्हणून कमीत कमी अंक 8 आहे आणि जास्तीत जास्त अंक 34 दिलेला आहे। म्हणून वर्गांतर वेळ त्या ठिकाणी सेकंदात लिहिलेला आहे पहिल्या तक्त्यात आणि दुसऱ्या तक्त्यामध्ये कॉलम मध्ये काय केलंय, संख्या किंवा आकडेवारी दिलेली आहे। म्हणून 1 ते 10 वर्गांतरात त्या ठिकाणी संख्या किंवा आकडेवारी किती दिलेली आहे, 1 अंक येतो पहा। 11 ते 20 या वर्गांतर वेळ सेकंदामध्ये 11 संख्या येते। त्यानंतर 21 ते 30 याच्यामध्ये त्या ठिकाणी वर्गांतरात 5 संख्या येते पहा। 31 ते 40 याच्यामध्ये 3 येते। म्हणून एकूण त्या ठिकाणी संख्या किती येतात, 20। त्याची जर बेरीज केली तर 20 आहे। म्हणून आपण तयार केलेलं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण एकदम बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न 4 दिलेला आहे पहा आपल्याला। खालील परिच्छेद वाचा आणि सारणी पूर्ण करा। एका गावात कोणाकडे किती जमीन किंवा हेक्टर आहे त्याची माहिती पुढील प्रमाणे पहा। गावात एकूण कुटुंब 2000 आहेत, त्यांच्याकडे जमीन आहे पहा। त्यापैकी अर्ध्या कुटुंबाकडे 1 ते 3 हेक्टर या वर्गातील जमीन आहे। 200 कुटुंब
3 ते 5 हेक्टर या प्रवर्गात येतात. उर्वरित कुटुंबापैकी 50% कुटुंबाची मालकी 5 ते 10 हेक्टर आणि 50% 10 ते 20 हेक्टर या वर्गात आहे. 20 आणि त्यापेक्षा अधिक हेक्टर जमीन कोणत्याही कुटुंबाकडे नाही. तर आपल्याला त्या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे पहा. मग त्या तक्त्यामध्ये एका बाजूला लिहिलेलं आहे भूमीचं क्षेत्रफळ हेक्टरमध्ये दिलेलं आहे आणि जमीन असलेल्या कुटुंबांची संख्या. मग आता आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा पहा प्रश्नाचं उत्तर घेत असताना. आता 1 ते 3 हेक्टर क्षेत्रफळ जमीन असलेल्या कुटुंबाची संख्या पाहत असताना अर्ध्या कुटुंबाकडे 1 ते 3 हेक्टर त्या ठिकाणी क्षेत्र आहे. आता एकूण कुटुंब दिलेले 2000 म्हणून 2000च्या निम्मे म्हणजे 50% जर आपण कुटुंब घेतलं तर 1 ते 3 हेक्टर याच्या दरम्यान एकूण त्या ठिकाणी कुटुंब किती येतात मग 1000. त्यानंतर 3 ते 5 हेक्टर, मग 3 ते 5 हेक्टर कुटुंबाकडे त्या ठिकाणी जमिनीचा अंक दिलेला आहे. कुटुंबाची संख्या 200 कुटुंब आहेत पहा. म्हणून त्या ठिकाणी एकूण किती झालं मग 1 ते 3 हेक्टर याच्या दरम्यान 1000 कुटुंब आहेत. त्यानंतर 3 ते 5 हेक्टर दरम्यान 200 कुटुंब येतात. म्हणून 2000तून त्या ठिकाणी किती गेलेले आहेत 1200 गेले पहा. म्हणून खाली किती राहिले शिल्लक 800 कुटुंब संख्या पहा. मग त्यामध्ये त्या ठिकाणी प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे 5 ते 10 हेक्टर उर्वरित आणि 10 ते 20 हेक्टर या वर्गात आहे. म्हणून 5 ते 10 हेक्टर आणि 50%. आता 50% म्हणजे शिल्लक राहिलेले किती आहे 800. मग 800 पैकी 5 ते 10 हेक्टर मध्ये निम्म्यापैकी म्हणजे 800 पैकी निम्मे झाले 400 कुटुंब. म्हणून 5 ते 10 हेक्टर दरम्यान किती कुटुंब येईल त्या ठिकाणी 400 आणि 10 ते 20 मध्ये सुद्धा किती येतील 400 आणि 20 पेक्षा अधिक हेक्टर जमीन कोणत्याही कुटुंबाकडे नाही म्हणजेच काय येईल त्या ठिकाणी 0 येईल. म्हणून आपण जर बेरीज केली पहा भूमीचं क्षेत्रफळ जर पाहिलं हेक्टरमध्ये 1 ते 3 हेक्टर दरम्यान कुटुंबाची संख्या किती जमीन असलेल्या 1000, 3 ते 5 हेक्टर दरम्यान 200, त्यानंतर 5 ते 10 हेक्टर दरम्यान 400, 10 ते 20 हेक्टर दरम्यान जमीन असलेले कुटुंब 400, 20 पेक्षा अधिक हेक्टर जमीन असलेल्या कुटुंबाची संख्या 0 म्हणून एकूण किती झाले त्या ठिकाणी 2000. म्हणून आपण तयार केलेले जे उत्तर आहे ते काय बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्र आपल्याला त्या ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये या पद्धतीचं उदाहरण 4 मार्काला त्या ठिकाणी येऊ शकतं. म्हणून आज आपण प्रात्यक्षिक क्रमांक 2 मधील संपूर्ण भाग त्या ठिकाणी काय अभ्यासलेला आहे. तर व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यास करा, घरीच राहा, आपली स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.